नमस्कार. आपलं समता पर्वमध्ये हार्दिक स्वागत. आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण 21 वर्षापासनं ही समता पर्वाची शृंखला कायम सुरू आहे आणि यामध्ये प्रत्येक वर्षाला नवे नवे वक्ते, नवीन लोक आपण इथं तुमच्या भेटीसाठी आणत असतो, तुमच्याशी संवाद व्हावा या अनुषंगाने. तर याच वर्षी म्हणजेच 2026 या वर्षाला आपल्याला मिळाले आहेत माननीय अभिजित कांबळे सर, जे BBC मराठीचे संपादक आहेत. त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. धन्यवाद बोलवल्याबद्दल. सर काय वाटतंय इकडे विदर्भातला दौरा आणि समता पर्वला भेट, नेमकं तुमचं काय मत वाटत आहे? इथलं वातावरण, इथलं ऊन. नाही, खूप छान वाटलं. पहिलं तर धन्यवाद की तुम्ही बोलवलं आणि तुमच्यामुळे मला यवतमाळला येण्याची संधी मिळाली. समता पर्वाविषयी अनेक वर्षांपासून ऐकून होतो की यवतमाळला असं खूप मोठा फेस्टिवल होतो आणि तो 4-5 दिवसांसाठी चालतो. म्हणजे अशा पद्धतीने बाबासाहेबांची जयंती खूप कमी ठिकाणी महाराष्ट्रात साजरी केली जाते की 4-5 दिवस, आणि हे पूर्णपणे वैचारिक सांस्कृतिक अशा प्रकारचं सेलिब्रेशन असतं. त्यामुळे मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. आणि काही महिन्यांपूर्वी तुम्ही आणि अंकुशजी यांनीच विचारलं होतं की तुम्हाला या वर्षी एप्रिलच्या महिन्यात जमेल का, आणि म्हणून नियोजन पण तसंच केलं होतं की या कार्यक्रमाला येता येईल. ज्यावेळेस इथं आलो आणि हे समता पर्व पाहिलं त्यावेळेस खूप छान वाटलं की अशा पद्धतीने लोक इतक्या उत्स्फूर्तपणे येतात ऐकण्यासाठी. आणि त्यानंतरही लोकांचा जो प्रतिसाद आहे, म्हणजे मी ज्यावेळेस बोललो स्टेजवरून, म्हणजे माझा जो विषय मांडला, त्याच्यानंतरही लोकांना अनेक प्रश्न होते, अनेकांनी त्यावर चर्चा केली. म्हणजे मला याच्यामध्ये एक विचारांची व्हायब्रन्सी दिसते की लोक खूप गांभीर्याने सगळ्या गोष्टींकडे पाहतात. आणि मला वाटतं हे समता पर्वामुळे शक्य होतं की यवतमाळसारख्या ठिकाणी देशभरातून वेगवेगळी मंडळी इथे येतात, आपले विचार मांडतात आणि त्यातून एक वैचारिक घुसळण तयार होते. आणि अशा वेळी ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो अजून जास्त खोलवर रुजवण्याची ज्यावेळेस गरज आहे, त्यावेळेस समता पर्वच्या माध्यमातून खूप चांगलं काम होतं आहे असं मला वाटतं. आणि दुसरं असं की हे फक्त वैचारिकच मांडणी तिथं होते असं नाही, सांस्कृतिक पण खूप चांगल्या पद्धतीने करताय. कालचं महानाट्य खूप उत्तम पद्धतीने सादर झालं. आणि केवळ स्टेज पुरतंच सगळं हे मर्यादित न ठेवता तुम्ही बुक स्टॉल्स लावतायत, तिथं मोठी खरेदी होताना दिसते. आणि मला नेहमीच आंबेडकरी चळवळीबद्दल या गोष्टीचा अभिमान वाटत आला आहे की ज्या पद्धतीची पुस्तक खरेदी तिथे होती ती दर्शवणारा आहे की हा समाज ज्ञानाची भूक किती मोठी असलेला आहे. सातत्यानं आपल्याला नवीन काहीतरी वाचायचं हे पण दिसून येतं. ते बुक स्टॉल्स तिथं मला पाहायला मिळाले, त्याचा आनंद वाटला. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीच्या गेस्टची निवड तुम्ही दरवर्षी करताय, म्हणजे आता याच्यात पण या सत्रात पण यावर्षी राधिका वेमुलासारखी व्यक्ती आहे आणि त्यांचा अनुभव लोकांना ऐकायला नक्कीच आवडणार, मला खात्री आहे. आणि याशिवाय इथून मागे पण ज्या पद्धतीचे लोक येऊन गेले, मला वाटतं खूप एक महत्त्वाचा असा उपक्रम महाराष्ट्रातील आहे असं मला वाटतं. महाराष्ट्रातलंच नाही तर देशातला. अगदी सर. सर आता एकंदरीत आपण परिस्थिती बघता, राजकीय परिस्थिती, आणि तर ही सामाजिक चळवळ ह्या कशा याला बाधक ठरतील किंवा काय फरक पडेल ह्या? आपण जर पाहिलं तर मी 2 प्रकारे बोलेल. एक तर सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती कशी आहे देशातली. आपण जर गेल्या काही वर्षांपासून बघितलं तर राज्यातली असेल, देशातली असेल, सामाजिक परिस्थिती ही बिघडत चाललेली आहे. म्हणजे ज्या विचारांनी इथं महाराष्ट्रात पुरोगामी चळवळ मार्गक्रमण करत होती आणि शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारा जो महाराष्ट्र होता, त्यांच्या समोर कुठं ना कुठं काही मोठी आव्हानं निर्माण झालेली दिसत आहेत. आणि आपण जर सामाजिक बदलांकडे बघितलं, समाजात आज होणाऱ्या गोष्टींकडे बघितलं, तर त्यात आपल्याला हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे की आपण पुढे चाललो आहोत की मागे चाललो आहोत. म्हणजे आपण पुरोगामित्वाकडे चाललो आहोत की आपण प्रतिगामी होत चाललेलो आहोत, अशी परिस्थिती. आणि हा बदल सगळ्याच पातळ्यांवर वेगवेगळ्या याच्यात दिसतो. म्हणजे एकतर जातीय विद्वेष वाढताना दिसतोय, जातींमध्ये संघर्ष होताना दिसतोय, धार्मिक विद्वेष वाढताना दिसतोय, सहिष्णुता कमी होत चाललेली दिसते. सोशल मीडियावर पण याचं चित्र दिसतं, प्रत्यक्षात पण दिसतं.
ठिकठिकाणी हिंसाचार होताना दिसतो. त्याच्यानंतर आपण जर दलित आदिवासी यांच्याविषयी बोललो आणि अल्पसंख्याकांविषयी बोललो तर त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली दिसते. आणि जे बदल खरं तर व्हायला हवे होते, आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण संविधानाची पण 75 साजरी करतोय. अशा वेळी जे घटक वल्नरेबल आहेत, जे घटक दुबळे आहेत, त्यांच्यासाठी म्हणून संविधानाने जी तरतूद केलेली आहे ती तरतूद वापरून त्यांना आपण आणखी सशक्त कसं करू शकतो आणि त्यांच्यावरचे अन्याय कसे दूर करू शकतो ही यामागची कल्पना होती. पण उलट होताना दिसत आहे. म्हणजे आत्ता जर परिस्थिती पाहिली तर या घटकांसाठी अत्यंत प्रतिकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते आणि ती देशभरात ठिकठिकाणी दिसते. मला ही गोष्ट काळजीची वाटते. पण मग म्हणून त्याच वेळी ज्यावेळेस परिस्थिती एवढी चॅलेंजिंग असेल त्याच वेळेस अशा विचारांची जास्त गरज आहे जे आपण समता पर्वच्या माध्यमातून मांडत आहोत. कारण जोपर्यंत ही सगळी जी लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशी आहे. आपल्याला नेमकं कुठल्या दिशेने जायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. मला माहिती आहे ज्यावेळेस आपण समता पर्व आयोजित करणारे इथं येणारी जी मंडळी यांना पुरोगामित्वाच्याच वाटेवरती पुढे जायचं आहे आणि मग इथून आपण ही वाट पुढे मार्गक्रमण करत असताना कुठल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आपल्या आजूबाजूला जे चॅलेंजेस दिसतात, ज्या गोष्टी मी आता ज्यांचा उल्लेख केला, जातीय धार्मिक विद्वेषाने, ह्याच्यावर मात कशी करू शकतो याची सगळी घुसळण, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मला वाटतं ह्या समता पर्वसारख्या महोत्सवामधून होतो. आणि म्हणून असे उत्सव, असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत आणि तिथं लोकांना उत्तरं मिळाले पाहिजेत की आपण आत्ताच्या या परिस्थितीला कसं सामोरे जायचंय आणि बदलायचंय कसं. तर मला वाटतं हे इथं घडताना दिसतंय, हे अधिक मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना या परिस्थितीला पाहून काळजी वाटते त्यांनी शांत न बसता आपापल्या परीनं जिथं जिथं शक्य आहे ते करायला पाहिजे. म्हणजे जसं मी पत्रकार म्हणून मला असं वाटतं की मी पत्रकारितेच्या माध्यमातून मला आवश्यक बदल केले पाहिजे. तेच बदल अगदी शिक्षक असतील, शासकीय कर्मचारी असतील, कुठल्याही व्यवसायामधली व्यक्ती असेल, त्यांनी हा विचार केला पाहिजे की जी परिस्थिती माझ्या आजूबाजूला आहे ती बदलण्यासाठी आपण माझ्या कुवतीनुसार मी काय करू शकतो. आणि म्हणून मला वाटतं हे जे ब्रेनस्टॉर्मिंग आहे किंवा विचाराला चालना देणं आहे ते अशा उत्सवांमधून घडतंय आणि ते अधिकाधिक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. अगदी. आणखी सर मला एक थोडासा पर्सनल प्रश्न असेल माझा हा कदाचित. हे जे समता पर्व आहे हे हर्षदीप कांबळे सर घेतात आणि आपण ही कांबळे, तर एक हा नावाचा ब्रँड आहे सर जो बऱ्याच लोकांमध्ये समाजामध्ये आहे. तर सर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर्नीमध्ये तुम्हाला कधी काही त्रास झालाय का? डिस्क्रिमिनेशनचा भाग आपल्याकडे जात हे वास्तव आहे आणि मग प्रत्येकाला जातीवरून धर्मावरून जज करणं हे आपल्याकडे अक्षरशः खोलवर रुजलेलं आहे. त्याच्यामुळं ठिकठिकाणी ह्या गोष्टी होतात. मला वैयक्तिक याचा अनुभव काही वेळेला थेट येतो, काही वेळेला अप्रत्यक्षपणे येतो. पण या बाबतीत माझी भूमिका अशी राहिलेली आहे की जी समोरची व्यक्ती या पद्धतीचा विचार करत असेल ती व्यक्ती आजारी आहे आणि त्यांना उपचाराची गरज आहे. म्हणून मग हे उपचार कोण आहेत, ह्याचे डॉक्टर कोण आहेत, तरी ह्याचे डॉक्टर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत. हे डॉक्टर आहेत ह्या अशा आजारांवरती. आणि आपण आपलं गोष्टी करत राहणं, आपल्याला जे योग्य वाटते ते करत राहणं, आपली भूमिका ही पुरोगामी ठेवणं, मला वाटतं ते जास्त गरजेचं आहे. आणि मग आपोआपच काही वेळेला अशा व्यक्तींना रिअलाईज पण होतं की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. आणि जातीची मुळं एवढी घट्ट रोवलेली आहेत की ती उखडून पूर्णपणे नष्ट व्हायला वेळ लागेल. पण म्हणून आपण त्याच्यातून जे काही अनुभव येतात, म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती असेल किंवा इतर कोणाला जर या पद्धतीचा अनुभव येत असेल तर हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्याला पाहून त्याचा उपचार करण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि याच्यात म्हणजे तरुण मुलामुलींना मी सांगेल की त्यांनी खचून जाऊ नये किंवा स्वतःला नाउमेद करू नये. हे वास्तव आहे आणि याच्याशी लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, हे लक्षात ठेवून मला वाटतं मार्गक्रमण केलं पाहिजे. अगदी. सर मला हल्लीची आता राजकीय परिस्थिती
अधिक विदारक दिसते. तर या संदर्भात आणि आपली जी मीडिया, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आम्ही बघतो, एक सामान्य माणूस बघतो, तेव्हा काय कसं बघायचं याच्याकडे? राजकीय परिस्थिती गंभीर आहेच. मला 2 गोष्टी वाटतात राजकारणाबद्दल. ती म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत भारतीय लोकशाहीमधल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्यामध्ये इलेक्शन कमिशन असेल किंवा CBI ED सारख्या संस्था असतील किंवा अगदी न्यायालय असतील, यांच्यावरती या संस्थांवरती लोकांचा जो विश्वास उडत चालला आहे तो मला गंभीर दिसतोय. म्हणजे राजवट बदलेल, कदाचित दुसरे पक्ष सत्तेत येतील आज नाही उद्या, पण तेव्हाही ज्यावेळेस राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा जर विश्वास उडाला तर ते लोकशाहीसाठी जास्त घातक आहे. म्हणून मला असं वाटतं त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि दुसरा म्हणजे पैशाचा प्रचंड प्रभाव आणि त्यातही कॉर्पोरेटचा प्रभाव हा मला काळजीचा विषय वाटतो. कारण आज जर का लोकशाही लोकांच्या हातातूनच निघून गेली आणि ती काही मुठभर कॉर्पोरेटच्या हातात गेली, तेच जर ठरवणार असतील की इथं सत्ताधारी कोण होणार, तर ते जास्त गंभीर आहे. कारण त्यांना फक्त नफा कळतो, त्यांना दुसरं काही कळत नाही. त्यावेळेस लोकांचं हित हे प्राधान्यावर नसणार, ती एक काळजीची गोष्ट आहे. हे सगळं होत असताना मीडियाने आपली जबाबदारी अधिक चोखपणे आणि कधी नव्हे ते अधिक जास्त प्रखरपणे मांडण्याची गरज आहे की काय चुकतंय आणि काय व्हायला पाहिजे. जर मीडियामध्ये ताकद आहे हे आपल्याला माहीत आहे. जर मीडियामध्ये ही ताकद आहे तर मीडियाने ती ताकद पूर्णपणे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि इथल्या तळागाळातल्या व्यक्तींच्या अधिकारासाठी म्हणून वापरली पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाही. मीडियाची परिस्थिती आपण सगळेच जाणता की आपण ज्या पद्धतीने अपेक्षित मीडियाने आपलं कर्तव्य बजावायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. आणि त्याबद्दल तर आपण वारंवार बोलतोच आहे की कशा पद्धतीने मीडिया आपल्या कर्तव्यापासून लांब आहे. मला एक गोष्ट दिसते की याच्यामध्ये काही प्रयोग आहेत की जे खरंच महत्त्वाचे आहेत आणि जे होताना दिसतात. म्हणजे आणि ते डिजिटलमुळे शक्य झालेले आहेत. म्हणजे मी उदाहरण देताना नेहमी सांगतो की रवीश कुमार टेलिव्हिजनमध्ये असताना खूप मोठे स्टार होतेच, पण टेलिव्हिजनमधून बाहेर पडल्यानंतर पण ते उत्तम पत्रकार म्हणून भारतामध्ये आपलं काम करू शकले कारण डिजिटल मीडियामुळे त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळाला. अशा अनेक डिजिटलमधले प्रयोग होतात. द वायर सारखा प्रयोग आहे, मराठीमध्ये बाई माणूस सारखा प्रयोग आहे, प्रशांत कदम सारखा पत्रकार आहे ज्यांनी स्वतःचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म होत आहेत आणि ते जास्त प्रभावीपणे पत्रकारिता करतात असं मला वाटतं. आणि लोकांचा कलही वाढत चालला आहे डिजिटलकडे, त्या गोष्टी पाहण्याकडे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला जास्त आश्वासक वाटतात की पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांना अधिक पर्याय हवे असतील की जे चांगले पत्रकारिता करणारे, ते पर्याय डिजिटलमधून पुढे येऊ शकतील. अर्थात त्यांची ताकद खूप कमी आहे, त्यांचा प्रभाव खूप कमी आहे, पण ते आहेत. किमान एक पर्याय तरी आपल्यासमोर दिसतोय, हे मला जास्त आश्वासक वाटतं. सर, शाहू फुले आंबेडकर ही चळवळ आपल्याला आता सध्या म्हणजे एक पवार साहेबांपासून असो की इकडे आणखीन आंबेडकरी, हे इथं कुठंतरी एक थांबताना दिसते आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं, याकडे तुम्ही कसं बघता? शाहू फुले आंबेडकरी चळवळी पुढे आव्हानं आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने ती पुढे जायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक तिची मुळं घट्ट व्हायला पाहिजे होती, अधिकाधिक प्रभाव वाढायला पाहिजे होता, तो त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही आहे. ती आहे का इथे अस्तित्वामध्ये? तर आहे. आणि ती तुम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसेल. जेव्हा मी यवतमाळला येतो आणि समता पर्व पाहतो त्यावेळेस मला ते दिसतं. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी ती तुम्हाला पाहायला मिळेल. ती अधिक जोमाने पुढे जायला पाहिजे का? तर हो, ती जायला पाहिजे. आणि आत्ता तर तिची जास्त गरज आहे. म्हणजे जसं मी मागाशी म्हटलो की जातीय धार्मिक तेढ ज्यावेळेस वाढत चाललेलं आहे, शोषण ज्यावेळेस वाढत चाललेलं आहे, विषमता ज्यावेळेस वाढत चाललेली, अशा वेळी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जास्त मोठ्या प्रमाणात गेला पाहिजे. मला यात एक दुसरी गोष्ट अशी वाटते की हा विचार आपण नव्या पिढीपर्यंत कुठल्या माध्यमातून नेतोय त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. कारण नव्या पिढीची कन्झम्पशनची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. म्हणजे त्यांना कदाचित रील्समधून ते आवडतं, त्यांना व्हिडिओ पाहायला आवडतं, ते कदाचित मोठमोठी पुस्तकं ग्रंथ वाचू शकत नाहीत. त्यांनी वाचायला हवीत हे खरं आहे, पण आता त्यांची सवयच त्या पद्धतीची विकसित झालेली आहे. तर आणि वेग खूप आलेला आहे आयुष्याला, त्याच्यामुळे कमी वेळेत काय चांगलं मिळेल हे. तर यासाठी चळवळीतल्या लोकांनी तो एक वेगळा विचार
मांडला पाहिजे की आपण सोशल मीडियासारख्या गोष्टी असतील, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, यांचा वापर विचार हे त्या तरुणांपर्यंत नेण्यासाठी कसा करता येईल आणि ते वेगळ्या पद्धतीने मांडले पाहिजेत. ते थोडेसे त्यांच्या भाषेत आपल्याला मांडता आले पाहिजे. आपला मूळ मुद्दा जो आहे हे विचार त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी कमी पडण्याचा हा आपल्या कम्युनिकेशन गॅपमध्ये आहे. आपल्याला हा विचार करावा लागेल की विचार त्यांना द्यायचाच आहे हा, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपली भाषा कशा पद्धतीने बदलली पाहिजे, आपला फॉर्म कसा बदलला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर जर काम केलं तर पुढच्या काळामध्ये आपल्याला फुलेशाह आंबेडकरांचा विचार आणि अनेक तरुण मंडळी आहेत की ज्यांचा कल हा समतेकडेच आहे, त्यांचा कल हा बंधुतेकडेच आहे, पण त्यांना कदाचित या विचारांची नीटपणे ओळख झालेली नाही आणि म्हणून मग ते भरकटली जाण्याचा पण धोका असतो. आणि ज्या वेळेस प्रतिगामी विचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सोशल मीडियावरती आक्रमकपणे आपला प्रचार प्रसार करताना दिसतात, त्यावेळेस पुरोगामी विचारांच्या मंडळींचं कर्तव्य हे आहे की आपण सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा किती चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. आणि ते जर केलं तर मला वाटतं पुढच्या ज्या पिढीसाठी, खास करून जेनझी जी आहे त्यांच्यासाठी मला वाटतं हे खूप महत्त्वाचं ठरेल की आपण हा फुलेशाह आंबेडकरांचा विचार त्यांच्यासाठीच्या फॉर्ममध्ये त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवतो. अगदी. आणि सर, हल्ली निम्म्याहून जास्त TV बंद झालेले आहे, न्यूज चॅनल लोकांना ऐकायला अजिबात आवडत नाही. पण BBC हा एक अपवाद आहे, तर ह्याची कारणं काय असावीत? BBC विश्वासार्हता तर जगभरात आहे. आणि मी स्वतः ज्या वेळेस सांगतो की मी BBCला, माझी ही दुसरी टर्म आहे, मी 2017 ते 20 मध्ये पण होतं आणि आता 24 पासून. जेव्हा मी BBCला गेलो त्यावेळेस पहिली गोष्ट काय झाली असेल तर ती होती अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे काय की तुम्ही जे शिकलेले आहात आत्तापर्यंत ते थोडंसं विसरून जाणं. कारण मी ज्या वेळेस वेगवेगळ्या चॅनल्समध्ये काम करत होतो त्यावेळेस तिथली स्पर्धा, TRP या सगळ्या गोष्टींमुळं कधी असं होत होतं की जे भान राखायला पाहिजे पत्रकारितेच्या बेसिक गोष्टींचं ते काही वेळेला मागे पडत होतं. काही वेळेला स्पर्धेच्या याच्यामध्ये आपण बॅलन्स जो आहे बातमीमधला समतोल साधला पाहिजे, तो कुठं ना कुठं कमी होण्याचा धोका असायचा. पण BBC या बाबतीत खूप काटेकोर आहे. आणि म्हणून मला 2017ला ज्यावेळेस मी BBCमध्ये आलो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या पुन्हा एकदा. ते होतंच पत्रकारितेच्या आमच्या अभ्यासक्रमात, पण त्याची उजळणी पुन्हा BBCमध्ये आली. आणि BBCत खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की तुमची बातमी वस्तुनिष्ठ कशी असायला हवी, तुमची बातमी कुठल्याही व्यक्तीवर अन्याय करणारी कशी नसावी आणि तुमच्या बातमीमध्ये समतोल कसा असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला BBCमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग त्याच पद्धतीने मी हा विचार केला की BBCचा जो प्लॅटफॉर्म आहे हा इथल्या व्हॉइसलेस लोकांसाठी, ज्यांचा आवाज नाहीये, त्यांच्यासाठी हा कसा एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे. म्हणून आम्ही खूप सारे विषय करतो ज्याच्यामध्ये दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, कामगार, शेतमजूर अशा सगळ्या घटकांच्या बातम्या आमच्याकडे आम्ही प्राधान्याने करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या टीममधले प्रत्येक व्यक्तीला याचं व्यवस्थित भान आहे की आपण कुणासाठी आपली पत्रकारिता करायची आणि सोबतच ती अगदी प्रभावीपणे कशी करता येईल याच्यावरही आमचा सातत्याने विचार सुरू असतो. आणि त्याला मला वाटतं प्रतिसाद खूप चांगला मिळतो, कारण ज्या पद्धतीने लोक आम्हाला सांगतात की हा विषय आम्ही पाहिला, या मुद्द्यावरची तुमची बातमी महत्त्वाची होती, हे खूप आश्वासक आहे. मला एक गोष्ट यात आवर्जून सांगायची की ज्या पद्धतीचं एक साधारण एक समज झालेला आहे मीडियामध्ये की तुम्ही हे करून काही होत नाही, तुम्ही सातत्यानं TRP आणि ज्याला उथळ मारणाऱ्या गोष्टी आहेत त्याच केल्या पाहिजेत तरच चालतं, तर तसं नाही आहे. माझा स्वतःचा अनुभव हा सांगतो की तुम्ही सिरियस चांगले विषय पण केले तर लोक पाहतात, वाचतात, फक्त त्याला तुम्हाला मांडायचं कसं हे नीटपणे कळायला पाहिजे. अगदी. आणि सर, सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे खरं म्हणजे समता पर्वाची जी कायम आपली मुलं बाळं घेऊन कमरेवर असं मुलाला घेऊन बाई, आपली प्रत्येक बाई त्या कार्यक्रमात हजेरी लावत असते आणि प्रत्येक बाईला वाटत असतं की माझा मुलगा असा मोठा पत्रकार व्हावा, कलेक्टर व्हावा, हे स्वप्न घेऊन ती त्या विचारधारेचं ऐकत असते. तर या असं तुमचं बालपण कसं गेलं हे आम्हाला ऐकायला आवडेल. माझे आई आणि वडील हे दोघं पण सामाजिक कार्यात होते. ते नगर जिल्ह्यामध्ये एका NGO मध्ये काम करत होते
माझ्या आईनी कर्जत जामखेड नावाचा जो दुष्काळी भाग आहे तिथं आरोग्याच्या क्षेत्रात काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आदिवासी भाग जो आहे भंडारदरा अकोले तिथेही काम केलेलं. तर मी सातत्यानं हे पाहत आलो होतो की लोक येतात, त्यांच्या समस्या घेऊन येतात, आई किंवा वडील त्यांच्या समस्यांसाठी काय करता येईल, काय मदत करता येईल हे पाहत होतो. आणि त्याचा खूप खोलवर प्रभाव माझ्यावर पडला. आणि आई वडील ज्यांच्यासोबत काम करत होते ते माझे मामा डॉक्टर रजनीकांत आरोळे म्हणून होते. त्यांचं आरोग्याच्या क्षेत्रात काम बरंच होतं. त्यांना रॅमन मॅग्सेसे, पद्मभूषण यासारखे पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे त्यांच्याही कामाचा प्रभाव माझ्या स्वतःवर पडला की आपण लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी काय करू शकतो. तर ते एक सातत्यानं तो विचार जो आहे तो अधिक दृढ होत गेला ज्यावेळेस बीबीसीला आलो. आणि त्यामुळं मी ज्यावेळेस बीबीसीत बातमीदारी करतो त्यावेळेस लहानपणी पाहिलेले जे विषय आहेत म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण असेल, ग्रामविकास असेल, तेच विषय आम्ही इकडे जास्त प्रभावीपणे मांडतो. हे सगळ्याची मुळं त्या लहानपणी पाहिलेल्या गोष्टींमध्ये आहे. सर, आताचा जो तरुण वर्ग आहे तो फार भरकटलेला आहे, तर त्यांना आपल्याला काय मेसेज देता येईल? मला असं वाटतं की तरुणांमधला जो मोठा वर्ग आहे तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे प्रभावित होत असतं. जगभरात तरुण तुम्हाला वेगवेगळ्या विचारांचे दिसतात. एक असं काही तरुणांमध्ये एक साचेपणा किंवा सगळ्यांना एका साच्यात बसवता येणार नाही. प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तरुण होते की ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत होते. आजच्या तरुणाईपुढे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की ते अशा काळात जन्माला आलेले आहेत ज्यावेळेस जगभरात विद्वेषाचा आगडोम उसळलेला आहे. आपल्या आजूबाजूला युद्धखोरी होताना दिसते. आपल्या देशामध्ये विषमता कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. आपल्या देशामध्ये अत्याचार कमी होण्याऐवजी वाढताना दिसते. त्यावेळेस या तरुणांची मला वाटतं जबाबदारी ही पडते की आपण ही परिस्थिती बदलू कशी शकतो. कारण त्यांनाही याच जगात राहायचं आहे आणि हे जग जर अत्याचारमुक्त, विषमतामुक्त असेल, ते समतेवर आधारित असेल तरच हे जग सुंदर असेल, ते त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक उत्तम जागा असेल. म्हणून ही पृथ्वी ही आपल्यासाठी चांगली राहण्याची जागा, चांगला राहण्याचा ग्रह कसा करता येईल त्या मला वाटतं त्याच्यासाठी प्रत्येक तरुणाने विचार केला पाहिजे. आणि याच्यासाठी जे त्यांना शक्य आहे, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही वेगवेगळ्या करिअरमध्ये असाल, तुम्ही आपल्या पातळीवरती तुम्ही हे विचार कसे आणू शकतात मला वाटतं त्यावर हे केलं पाहिजे. दुसरं म्हणजे रॅशनॅलिटीला खूप महत्त्व दिलं पाहिजे आजकालच्या तरुणांनी. की तुम्ही अशा काळात जन्माला आलाय ज्यावेळेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड असा विकास झालेला आहे. तुमच्या आजूबाजूला सगळ्या घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तंत्रज्ञानाच्या मधून आलेल्या आहेत. तुमच्या हातातला मोबाईल असेल, आपण ज्या कॅमेऱ्यावर आता शूट करतोय तो कॅमेरा असेल, मग हे तंत्रज्ञान आपल्याला आपलं आयुष्य बदलण्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकतं याचा विचार केला पाहिजे. आणि जे जगामध्ये घडतंय या गोष्टींना आपण काय करू शकतो, आपण कसे बदल घडून आणू शकतो त्याच्यासाठी विचार केला पाहिजे. खास करून महाराष्ट्रातला जो तरुण आहे त्याला तर समृद्ध असा वारसा आहे शाहू फुले आंबेडकरांचा. त्या वारशातून आपण काय घेऊ शकतो आणि आपण तो अधिक सक्षमपणे कसं पुढे नेऊ शकतो मला वाटतं त्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि मला खात्री आहे की तरुणांमधला एक मोठा वर्ग या पद्धतीने पुढच्या काळात मार्गक्रमण करताना आपल्याला दिसेल. समता पर्वच्या माध्यमातून आपण अभिजित कांबळे सर यांच्याशी आज गप्पा साधल्या. अगदी मन मोकळेपणाने ते आपल्यासोबत संवाद केला त्यांनी. आणि बऱ्याच प्रश्न सर्वांमध्ये पडलेली होती, त्याची उकल आज बऱ्याच अंशतः कमी झाली असेल. सर, आपण आलात, आपण यवतमाळला भेट दिली, इतक्या रखरखत्या उन्हात, विदर्भाच्या उन्हात येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. या उन्हात तुम्ही आलात, आम्हाला इतका तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. जय भीम.